ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या कार्यकर्त्यांचं मंत्रालयाच्या जाळ्यांवरती उड्या मारून आंदोलन, धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केल्याची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधून उभं राहावं यासाठी कार्यकर्ते गाडीच्या समोर आक्रमक, अजित पवारांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी, कार्यकर्त्यांची मागणी। ईव्हीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब, अजित पवारच बारामती विधानसभेमधून निवडणूक लढवणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची घोषणा। जागा वाटपावरती चर्चा सुरू आहे, महायुतीमध्ये कोणताही वाद नाही, दसऱ्याच्या आधी जागा वाटपाचा विषय संपेल, प्रफुल्ल पटेल यांची माहिती। तसंच रामराजे निंबाळकर दूर जाणार नसल्याचीही दिली प्रतिक्रिया। महायुतीमधला सर्वात मोठा विजय नोव्हेंबरच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये दिसेल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास। काँग्रेसचे नेते राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यावरती हरियाणानं पहिली सलामी दिली, दुसरी सलामी महाराष्ट्र देईल। हरियाणा विधानसभेच्या निकालावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवरती टीका। फेक नरेटिव्हवरती एखादी निवडणूक जिंकता येते, पण काम करून वारंवार निवडणूक जिंकता येते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा, सर्व जागांचा तिढा जवळपास सुटल्याची माहिती। 11 ऑक्टोबरला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या 10 ऑक्टोबरला मुंबईमध्ये मुलाखती। मुंबईमधील 6 जिल्हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यातील इच्छुकांची होणार मुलाखती। जयंत पाटील, सुप्रिया सुळे हे राहणार उपस्थित। मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करूनच निवडणुकांना सामोरं जावं, शिवसेनेची सुरुवातीपासून हीच भूमिका, संजय राऊत यांचा काँग्रेसला सल्ला। रामराजे निंबाळकरांचा 14 ऑक्टोबरला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश, पक्षप्रवेशाच्या वेळी शरद पवार स्वतः उपस्थित असणार। पुण्यामध्ये 11 ऑक्टोबरला संभाजीराजे छत्रपतींचं पुन्हा शक्ती प्रदर्शन, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे मोठी घोषणा करण्याची शक्यता। राज्यातल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका आता थेट पुढच्या वर्षीच होणार। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर 2024 पर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती। हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयानंतर मुंबईमध्ये भाजपचा जल्लोष, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये जल्लोष साजरा। वांद्रे पश्चिम विधानसभेसाठी प्रिया दत्त यांचं नाव जवळपास निश्चित, प्रिया दत्त यांची पक्षाच्या बैठकांना उपस्थिती। प्रिया दत्त या आशिष शेलारांच्या विरोधात लढण्याची शक्यता। प्रिया दत्त निवडून येतील याची मला खात्री, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। नवी मुंबईमध्ये शिवसेनेला धक्का, शिवसेना उपनेते विजय नाहटा करणार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश। बेलापूर विधानसभेमधून विजय नाहटा उमेदवारीसाठी इच्छुक, जागा भाजपला सुटणार असल्यानं शिवसेनेमध्ये नाराजी। जोगेश्वरीचे माजी नगरसेवक भालचंद्र अंबुरे यांची मनसेमध्ये घर वापसी, राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा मनसेमध्ये प्रवेश। अभिनेता गौरव मोरे आणि बिग बॉस विजेता शिव ठाकरेला लागलं म्हाडाचं घर, मुंबई म्हाडाच्या सोडतीमध्ये पवईच्या HIG श्रेणीमध्ये लागलं घर, घराची किंमत जवळपास 1,78,00,000 रुपये। नवी मुंबईमधल्या महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात भाजप आक्रमक, बिल भरूनही वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं महावितरणला विचारला जाब। सरकार आणि शासनाच्या विरोधामध्ये कंत्राटदारांचं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन, काळे कंदील, दिवाळीचा फराळ, काळा फराळ घेऊन सरकारचा केला निषेध। वाढवण बंदरापासून काही अंतरावरती टोकराळे आणि माहीम ग्रामपंचायत हद्दीमधील टेक्सटाईल पार्कला स्थानिकांचा विरोध, पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढला मोर्चा। बेवारस मृतदेहाचा पंचनामा करताना पुलावरून पडून पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी, मुकेश खरात असं जखमी पोलिसांचं नाव। मुंबईच्या दहिसर पूर्व येथील सुधीर फडके पुलावरून घटना, पोलिसांवरती
हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. वसईच्या बालिव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 10 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार, 22 वर्षीय आरोपीवरती पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी गजाआड. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रमाचं उद्या रायगडमध्ये आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. 50,000 महिला उपस्थित राहणार असल्याचा दावा. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 उद्या जड वाहतुकीसाठी बंद. माणगाव ते दिघी हा राष्ट्रीय महामार्ग उद्या सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राहणार बंद. रायगडच्या उलवेमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्याकडून गरब्याचं आयोजन. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनं लावली हजेरी. रत्नागिरीमध्ये विद्युत पोलवरती काम करणाऱ्या महावितरणच्या तरुण कंत्राटी कामगाराचा मृत्यू. सर्वपक्षीय कार्यकर्ते, कंत्राटी कर्मचारी आणि नागरिक उतरले रस्त्यावर. बेजबाबदार ठेकेदारावरती कारवाईची केली मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.